श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी स्वप्नील परदेशी आपले पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित चाचा नेहरू बाल महोत्सवाचा समारोप। महिंद्रा पिकअप वाहनातून बनावट डीएफ रसायन पकडण्यात धुळे तालुका पोलिसांना यश। हरिभक्त परायण सद्गुरू सखाराम महाराज आंबोळेकर यांचे धुळ्यात आगमनानिमित्त महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन। प्रभाग क्रमांक 2 मधील द्वारका नगर व ओमशिव नगर या भागात रस्ता काँक्रीकरणाच्या कामाचा शुभारंभ। आणि काही आबासाहेब आर पाटील व्यापारी संकुल पाडून सदरची मिळकत शासनाच्या ताब्यात देण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील देवपुरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे महिला व बाल विकास विभागाअंतर्गत आयोजित चाचा नेहरू बाल महोत्सवाचा समारोप गुरुवारी थाटात करण्यात आला। यावेळी बक्षीस वितरणाचा सोहळाही संपन्न झाला। महिला व बाल विकास विभागाअंतर्गत धुळे शहरातील देवपुरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित चाचा नेहरू बाल महोत्सवाचा समारोप जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी संपन्न झाला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते चित्रकला, उंच उडी, लांब उडी, 100 मीटर धावणे, बुद्धिबळ, कबड्डी, फॅन्सी ड्रेस, वैयक्तिक नृत्य, मुले मुली, सांघिक नृत्य, चित्रकला आदी स्पर्धेतील विजेत्या प्रथम, द्वितीय तसेच उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश जाधव यांनी केले। या प्रसंगी बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा डॉक्टर उषा साळुंके, विभागीय उपायुक्त पगारे यांच्यासह न्यायाधीश संदीप स्वामी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल जावरे यांनी तर आभार प्रदर्शन मनीषा पिंपळे यांनी केले। यावेळी महिला बाल विकास विभागाचे नाशिक विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय फडोळ, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष डॉक्टर उषा साळुंके, बाल कल्याण समितीच्या सदस्य ॲडव्होकेट अनिता बांबेरे, सुरेखा पवार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश जाधव, परिवीक्षक अधिकारी दिनेश लांडगे, बाल संगोपन संस्था चालक सुनील वाघ, शरद पाटील, सहाय्यक लेखाधिकारी मनीषा पिंपळे यांच्यासह मोठ्या संख्येने निरीक्षण गृह, बालगृहातील विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय धुळे यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही संस्थेच्या काळजी व संरक्षणात असलेली बालके, बालगृह निरीक्षण गृहातील बालके, बाल संगोपन संस्थेची बालके तसेच स्थानिक शाळेतील बालकांचा संस्थांचा सहभाग करून दिनांक 7 जानेवारी ते 9 जानेवारी या कालावधीत बाल महोत्सव साजरा करण्यात आला होता। सदर कार्यक्रमाच्या समारोपाच्या अनुषंगाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायाधीश आदरणीय संदीप स्वामी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचं ठेवण्यात आला। तसंच जे विभागीय आयुक्त चंद्रशेखर पगारे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। त्या अनुषंगाने 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये व सांस्कृतिक कार्यक्रम मैदानी स्पर्धेमध्ये ज्या बालकांनी व संस्थेच्या शाळेने सहभाग नोंदविला अशांसाठी आज बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने या कार्यक्रमाचा आम्हाला शहरातील व जिल्ह्यातील शाळांनी, बालगोपालांनी व तसेच आमच्या संस्थेच्या सगळ्या सहभागाने सहभाग नोंदवला। सगळ्यांना प्रथम, द्वितीय पारितोषिक देऊन त्यांचं व उत्कृष्ट कार्यक्रम केल्यामुळे त्यांना ढाल सहकार्य करून त्यांना ढाल वगैरे देऊन सन्मान पत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले। व सगळे याच्यामध्ये या कार्यक्रमामध्ये काम करताना आम्हाला प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच स्थानिक पत्रकार संघ, माहिती अधिकारी आदरणीय जिल्हाधिकारी सो पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नरवडे साहेब आणि SP साहेब यांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं। बालकांचा आनंद द्विगुणित केला। तरी मी सर्वांचा आभारी आहे। बिलाडी ते धुळे रस्त्यावर एका महिंद्रा पिकअप वाहनातून बनावट डीएफ रसायन पकडण्यात धुळे तालुका पोलिसांना यश आले असून या कारवाईत वाहनासह एकूण 3,60,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। बिलाडी ते धुळे रस्त्यावर एका महिंद्रा पिकअप वाहनातून बनावट डीएफ रसायन पकडण्यात धुळे तालुका पोलिसांना यश आले असून या कारवाईत वाहनासह एकूण 3,60,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बिलाडी ते धुळे रस्त्यावर एक महिंद्रा पिकअप MH4 GC 8387 संशयितरित्या उभी होती।
पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात भारतचे 6 मानांकन असलेल्या डिझेल वाहनांसाठी उपयुक्त असलेले DAF रसायनच्या 106 बकेट आढळल्या. सदर बकेटमधील रसायने बनावट असल्याची गोपनीय माहिती यापूर्वीच पोलिसांना मिळाली होती. सदर बकेटवर टाटा कंपनीचे नाव असल्याने तालुका पोलिसांनी ठाणे येथील टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानुसार टाटा कंपनीचे तज्ज्ञ अधिकारी कृष्णा कनुजिया हे तालुका पोलीस ठाण्यात आले. त्यांनी रसायन तपासले असता त्यांना बकेटच्या रंगसंगतीमध्ये विसंगतता आढळून आली. सदर रसायने बनावट असल्याचे सिद्ध झाल्याने मुख्य संशयित योगेश धनगर राहणार गरताड तालुका धुळे, भूपेश पोपट धनगर राहणार असली तालुका शिरपूर व प्रवीण राजू मालचे राहणार कळमसरी तालुका शिरपूर या तिघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे यांच्या मार्गदर्शनात धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, राकेश मोरे, कुणाल शिंगाणे, रवींद्र सोनवणे, संदीप शिंदे आदींनी केले. हरिभक्त परायण सद्गुरू सखाराम महाराज अंबळनेरकर यांचे देवपुरातील स्वर्गीय मधुकर गर्दे यांच्या निवासस्थानी गुरुवारी आगमन झाले. त्यानिमित्त महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. धुळे शहरातील स्वर्गीय मधुकर गर्दे यांच्या जैन कॉलनीतील निवासस्थानी हरिभक्त परायण सद्गुरू सखाराम महाराज अंबळनेरकर यांचे गुरुवारी आगमन झाले. त्यानिमित्त महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सखाराम महाराजांच्या दर्शनासाठी त्यांचे शिष्य व भाविकांनी गर्दी केली होती. गेल्या अनेक वर्षापासून सदर परंपरा सुरू असून त्यानिमित्त हरिभक्त परायण सद्गुरू सखाराम महाराजे आपल्या शिष्यांची भेट घेऊन त्यांना आशीर्वाद देतात. यावेळी आशाबाई मधुकर गर्दे, पांडुरंग गर्दे, माणिक गर्दे, गणेश गर्दे, तुषार गर्दे, सुभाष देवरे, गुलाब कोतेकर, रंगराव कोतेकर, रमेश श्रीखंडे, डॉक्टर दरबारसिंग गिरासे, विद्याधर पाटील, डॉक्टर चंद्रसिंग राजपूत, दिवान बागले, सुभाजी पाटील, पितंबर माले, नागेश देशले, रावसाहेब पाटील, अमोल मासुळे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. सालाबादाप्रमाणे यावर्षी आमच्या निवासस्थानी हरिभक्त परायण सद्गुरू सखाराम महाराज यांचं आगमन झालं. ही परंपरा खऱ्या अर्थाने आमचे वडील स्वर्गवासी मधुकर भाऊसाहेब गर्दे यांच्या माध्यमातून वर्षानुवर्ष एक आध्यात्मिक राजकीय जोडीला सामाजिक तशा आध्यात्मिकची गोडी आमचे वडील स्वर्गवासी मधुकर भाऊसाहेब गर्दे यांना होती. आणि आज ते जरी नसले तरी त्यांचे संस्कार आणि विचार जपण्याचं काम आमचं संपूर्ण गर्दे कुटुंब आज करत आहे. आणि आज जी परंपरा भाऊसाहेबांनी चालवली त्याच परंपरेप्रमाणे व सद्गुरू सखाराम महाराजाचा आशीर्वाद वर्षानुवर्ष आमचे रतन बाबा असतील, जगन्नाथ नाना असतील, तसंच भाऊसाहेब यांच्या पाठीवरती होता. आणि तोच एक प्रेमाचा आशीर्वादाचा हात आमच्या संपूर्ण गर्दे कुटुंबाच्या तसेच या धुळे जिल्ह्यातील तमाम भाविक भक्तांवरती आहे. आज आमच्या घरी त्यांनी दर्शन दिले व दर्शन संपूर्ण भाविक भक्तांनी घेतले व महाप्रसादाचा कार्यक्रम आमच्या या धुळेच्या निवासस्थानी ठेवण्यात आलेला होता. व आज जसे संतांचे पावलं या भूमीला लागले तशी पावनभूमी होते असं एक वाक्य जरी बोललं तर काही वावगं ठरणार नाही. आणि संतांच्या सान्निध्यात राहून संतांच्या विचाराने वागण्याचं भाग्य आमच्यासारख्या लोकांना लाभतं. आणि आज महाराज आमच्या घरी आले. तसेच आमच्या मातोश्री या सद्गुरू सखाराम महाराज यांना त्यांनी गुरु केलेला आहे. त्यांचाही गुरुचा आशीर्वाद आमच्या मातोश्रीच्या तसेच तमाम नागरिकांच्या वरती आहे. असाच त्यांचा आशीर्वाद कायम राहो. आणि भाविक भक्तांनी असंच वर्षानुवर्ष आमच्या निवासस्थानी येऊन दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी संबंधित सर्व नागरिकांना व भाविक भक्तांना विनंती करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील द्वारकानगर व ओमशिवनगर या भागात रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील द्वारकानगर व ओमशिवनगर या भागात रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील द्वारकानगर व ओमशिवनगर या परिसरात गेल्या 30 ते 40 वर्षापासून रस्ता नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत होते. सदर रस्त्याबाबत येथील स्थानिक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते गणेश चौधरी व सनी मोरे यांच्याकडे रस्ता समस्या संदर्भात तक्रार मांडली होती व त्याचा पाठपुरावा करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्याकडे युवा नेते सनी मोरे व गणेश चौधरी यांनी पाठपुरावा करून या प्रभाग क्रमांक 2 मध्ये 13 ते 14 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला.
त्यातून विविध भागात रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ होत असून गुरुवारी या भागात 1 कोटी रुपये निधीतून काँक्रीट रस्ता कामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्या हस्ते संपन्न झाला। या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाले, युवा नेते सनी मोरे, गणेश चौधरी, पिंटू अटकर, अमोल कासार, गणेश ठाकरे तसेच स्थानिक नागरिक छोटू बदाने, लक्ष्मण वाडेले, वाल्मिक ठाकूर, दीपक ठाकूर, भगवान माळी, रवींद्र जडे, राहुल माळी, सुहास शिंदे, पारस महाजन, विजय गोसावी, लक्ष्मण बोरसे, चेतन सैंदाने, निलेश सोनवणे, राजेंद्र सोनवणे, अशोक पाटील, कुंदबाला गुगे, सरलाबाई ठाकूर, वंदना ठाकूर, सुनीता बदाने, अनिता वाडेले, चंद्रकला कोळी, मीनाबाई जडे, सरलाबाई कोळी, मीनाबाई फुलपगारे, लताबाई कापडे, मयुरी पाटील, लताबाई माळी, सीमाबाई बोरसे, शीतल पाटील, आशा चव्हाण यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश ठाकूर यांनी केले। त्यावेळेस आम्ही पाणी करत असताना तुम्ही सगळेजण आले आणि तुम्ही सांगितलं की आमचा रस्ता बघा अगोदर। त्यावेळेस आम्ही बघायला आलो, खरोखर चालता येत नव्हतं। किती वर्षापासून तुम्ही रहिवासी इकडे? आम्ही 35 वर्षापासून 40 वर्ष रस्तेच झाले नाही। 35 वर्ष तुमचा सत्कार केला पाहिजे, कारण तुम्ही शोषिक जास्त आहात त्याच्यामुळे। 40-35 वर्ष झाले तोपर्यंत रस्ते होत नाहीये, तरी पण आपण कोणी पण येतंय, आपल्याला उल्लू बनवतंय, आपण त्याला मतं देऊन टाकतोय। तो मतं घेतले की तो परत आपल्याकडे फिरून पाहत नाहीये। आम्ही आल्यानंतर तुम्ही, मला वाटत नाही तुम्हाला खात्री असेल, पण एकदा सांगून तर बघा। अशा भावनेतून तुम्ही आले, आम्हाला रस्ता बघायला लावला। त्यावेळेस काही महिला तर भांडायच्या मनस्थितीमध्ये होत्या, खरं का नाही? त्यावेळेस आम्ही जेव्हा शब्द दिला तुम्हाला की थोडी वेळ द्या, त्या भागातलं नियोजन झालेलं आहे, काही काळानंतर हा रस्ता पण करू, तुम्हाला काही विश्वास वाटला नसेल। कारण 40 वर्षापासून ज्यांची फसवणूक होते ते विश्वासन कसा करतील कोणावर? खरं आहे ना? बरोबर। मग तुम्ही तरी पण सांगतोय भाऊ, आपण इतर लोकांसारखं करून तर बघा विश्वास। परंतु तुम्हाला सांगतो, आम्ही हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या संस्कारातून आणि त्यांच्या विचारांचे वारसदार असलेले एकनाथ शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आहोत। त्याच्यामुळे जे काम सांगू तेच करू। लबाडासारखं तुम्हाला खोट्या आश्वासन तुमच्याकडून मतांची ठिकाणी मागणार नाही। त्यावेळेस असंच सांगितलं होतं की पुढच्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःच्या रस्त्यावरून चालता येईल अशी व्यवस्था करून बोललो होतो का? आठवतो तुम्हाला? दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही जागतो। जवळपास आता हा तिकडे कोणती कॉलनी? ओम शिवम आणि द्वारका नगर। आता हा रस्ता जो चालू होतोय हा पण जवळपास 1 कोटी रुपयातून हा रस्ता होतोय। याच्या अगोदर या संपूर्ण परिसरामध्ये अशीच परिस्थिती होती। 30 वर्ष, 40 वर्ष, 35 वर्ष रस्तेच झालेले नाहीये। ते रस्ते आपण करण्याचा प्रयत्न करतोय। अजून 50 कोटी कमी पडतील गुलाब भाऊ इथं, परंतु जे जे शक्य होईल ते करण्याचा प्रयत्न करतोय। आतापर्यंत 13-14 कोटी रुपयाच्या रस्त्यांची कामं आपण या 2 नंबर प्रभागामध्ये करून टाकले। लोकांचं समाधान पण आहे। अजून राहिलेला जो बॅकलॉग आहे तो पण आपण काढून टाकू, परंतु तुम्ही पण देखील थोडंसं आता स्वतःचे विचार बदलले पाहिजे। निवडणुकीच्या काळात लोक येतात, गोड गोड आश्वासनं देतात, मोठे मोठे स्वप्न दाखवतात, आपण भुलून जातो। त्या स्वप्नांसोबत ते काहीतरी ते आणून देतात। कोणती नोट होती ती? गुलाबी नोट। एकदा घेतो आपण, समजा सगळ्यांनी काही घेतली नसेल, परंतु ती नोट 5 वर्षातून एकदाच येते आणि त्या नोटचा गैरफायदा समोरचा त्याच्या पेट्याच्या त्या नोटच्या जोरावर, तुमच्या मताच्या जोरावर जमवून घेतो। तो रगड होतोय, परंतु तुम्हाला रोज अनंत अडचणींना सामोरे जावं लागतंय। नुसतं रस्ता नाही झाला, नुसत्या गटारी नाही झाल्या, पावसाळ्यात पाणी तुंबलं तर त्याचे दुष्परिणाम काय फक्त पावसाचे पाणी तुंबणं नाहीये, तुमच्या आरोग्यासाठी देखील या सगळ्या गोष्टी घातक आहेत। अनेक वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावं लागतं। डेंग्यू, मलेरिया सारखं पडता का नाही तुमच्या पगारामध्ये आजारी? एका वेळेस दवाखान्यात गेले 22,000 रुपये खर्च येतो। मग ती 2,000च्या नोटचा परिणाम काय होतो? आपल्या घरातले 22,000 रुपये जातात। पैसे नसतील, कोणी गोरगरीब मंगळसूत्र तोडतं, कोणी उसने आणतं, कोणी व्याजाने आणतं, कर्ज करून आपल्याला दवाखाना भरावा लागतो का नाही? मग या सगळ्या गोष्टीपासून जर तुम्हाला मुक्तता पाहिजे असेल, जसं मी तुम्हाला आव्हान देतो, या 35-40 वर्षात रस्ते झाले नाही, परंतु मी तुम्हाला जास्त दिवस नाही सांगत,
या 10 वर्षामध्ये 2 टर्म, ही आत्ताची चालू टर्म आणि याच्या अगोदरचे 4 नगरसेवक आणि आताचे 4 नगरसेवक, या लोकांनी जर आम्ही केलेले एवढे जे कामं केले, हे सर्व 4 आणि 4 8 मिळून जरी एवढे अर्धे पण कामं झाले असतील तर आम्ही तुमच्या समोर उमेदवार देणार नाही. परंतु यावेळेस तुम्ही माणसं नका बघू, तुम्ही तोंड बघून किंवा भावनेच्या भरात वाहून जाऊन लोकांना मतं देऊ नका. तुम्हाला जर वाटत असेल आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे तर 4च्या 4 नगरसेवक आम्ही सांगू ते निवडून देत असाल तर पुढच्या कामांची जबाबदारी आत्ताच तुम्हाला सगळ्यांना ज्या 6 महिन्यापूर्वी शब्द दिला तो आज पूर्ण करतोय. तोच शब्द तुम्हाला पुन्हा आज देऊन जातो. राहिलेले कामं सगळे निवडणुकीच्या अगोदर पण आणि निवडणुकीच्या नंतर पण करून देण्याचा शब्द देतो. परंतु 4च्या 4 नगरसेवक आम्ही सांगू त्याला तुम्ही डायरेक्ट डोळे बंद करून मतदान केलं पाहिजे. धुळे शहरातील पारोळा रोडवरील शासकीय जागेवर बांधण्यात आलेले कैलासवासी आबासाहेब आर पाटील व्यापारी संकुल पाडून सदरची मिळकत शासनाच्या ताब्यात देण्यात यावी अशी मागणी ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशींतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धुळे शहरातील पारोळा रोडवर शासकीय जागेवर बांधण्यात आलेले आबासाहेब आर पाटील व्यापारी संकुल अटी व शर्तीचा भंग केल्याने पाडण्यात यावे आणि ही मिळकत शासनाच्या ताब्यात देण्यात यावी अशी मागणी ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी तसेच प्रभा परदेशी यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की नगर भूमापन क्रमांक 1618 व 1618 या दोन्ही मिळकती राज्य शासनाच्या मालकीच्या आहेत. या दोन्ही मिळकती जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे तत्कालीन धुळे नगर परिषद यांना 1618 ही मिळकत शाळा बांधण्याकरता नवीन शर्तीने देण्यात आलेली होती, तर 1618 ही मिळकत मुलींच्या शाळेस प्ले ग्राउंड करता 6 महिन्याने नोटिशीने परत घेण्याच्या करारावर नगर परिषद धुळे यांच्याकडे दिली होती. करार व शासन आदेशाप्रमाणे शाळा बांधलेली होती. त्यानंतर नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाले. सदर दोन्ही मिळकती महानगरपालिकेच्या ताब्यात आल्या. राज्य शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्ती त्यांना बंधनकारक होत्या व आहेत. महापालिका यांनी शासकीय आदेशाचे व शासकीय कराराचा भंग करून शासनाने महापालिकेस केवळ शाळा बांधण्यासाठी शाळेच्या प्ले ग्राउंडसाठी दिलेल्या मिळकतीवर अटी व शर्तीचा भंग केलेला आहे. या दोन्ही मिळकती बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर संकुल बांधण्याकामी बोरसे ब्रदर्स इंजिनिअरिंग यांना विकास करणे कामी कराराने दिले आहे. त्यावर बेकायदेशीररित्या काही आबासाहेब आर पाटील व्यापारी संकुल बांधण्यात आले आहे. व्यापारी संकुल बांधण्याकामी हस्तांतरणासाठी शासनाची पूर्व परवानगी घेणे कायद्याने आवश्यक होते, परंतु महापालिका यांनी सदर मिळकती या त्यांच्या मालकीच्या असल्याप्रमाणे वागून सदर दोन्ही मिळकती या बेकायदेशीररित्या घशात घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी, प्रभा परदेशी, आशाताई पाटील, जोसफ चतुर, राकेश संचिती, परेश सोनवणे, रोहित लोंड, कुणाल फुलपगारे, यश सिंगानी, आकाश त्रिवेदी आदी उपस्थित होते. आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आर आबा कॉम्प्लेक्स जे धुळ्याच्या मध्यवर्ती भागात आहे ह्या अनधिकृत व्यापारी संकुल आर आबा कॉम्प्लेक्स एक अतिशय मोठा कॉम्प्लेक्स आहे. या अनधिकृत कॉम्प्लेक्सच्या विरोधात ते डिमॉलिश करण्यात यावं यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. या थोडक्यात विषय असा आहे, 1939 मध्ये शासनाने ठराव करून महानगरपालिकेला जागा देण्यात आलेली होती. ही जागा महानगरपालिकेची नसताना शासनाने फक्त मुलींच्या शाळेसाठी आणि प्ले ग्राउंडसाठी हे कॉम्प्लेक्स ही जी कॉम्प्लेक्सची जागा आहे ती शासनाला दिलेली होती. परंतु त्याच्या काही काळानंतर ही नगरपालिका ही महानगरपालिका झाली. महानगरपालिकेने तेथील कॉन्ट्रॅक्टर, कमिशनर, तेथील इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर आणि नगरसेवक यांनी संगमतीने हा पूर्ण जे मुलींच्या शाळेसाठी जी जागा होती आणि प्लेग्राऊंडसाठी जी जागा होती, जे 6व्या गल्लीत एक फेमस पवनपुत्र तालीम होती, ती जागा जनतेला कळावं म्हणून मी असं लोकेशन सांगत आहे. ते अरबो रुपयाची जागा आणि अरबो रुपयाचे ते करोडो रुपयाचे ते गाळे आहेत. हे गाळा कॉन्ट्रॅक्टरनी, कमिशनर, नगरसेवक यांनी सर्वांनी संगमतीने ही जागा कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातलेली आहे. परंतु ही जागेचे खरे मालक हे प्रशासन आहे आणि कलेक्टरांची परवानगी लागते. परंतु कलेक्टरांची कोणती परवानगी न घेता यांनी अनधिकृतपणे बोरसे ब्रदर अँड कॉन्ट्रॅक्टर सुमित बोरसे या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातलेली आहे. म्हणून ही जागा डिमॉलिश करून ती पूर्ण जागा माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांनी आपल्या ताब्यात घ्यावी म्हणून आम्ही हे तक्रार निवेदन देण्यात आलेलो आहे. धन्यवाद. आज माननीय जिल्हाधिकारी यांना पुराव्या सकट, कारण कोणावर एवढा गंभीर आरोप लावणे, ते अब्जो रुपयाची प्रॉपर्टी आहे,
पुराव्यासकट आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना, आणि असंच नाही, हे आम्हाला शासनाकडून मिळाले जे पुरावे आहेत त्याच पुराव्यांनी आम्ही शासनाला जागृत करत आहोत आणि त्याच्या विरोधात तक्रार करत आहोत. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित चाचा नेहरू बाल महोत्सवाचा समारोप. महिंद्रा पिकअप वाहनातून बनावट DAP रसायन पकडण्यात धुळे तालुका पोलिसांना यश. हरिभक्त परायण सद्गुरू सखाराम महाराज आंबोळेकर यांचे धुळ्यात आगमनानिमित्त महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन. प्रभाग क्रमांक 2 मधील द्वारका नगर व ओमशिव नगर या भागात रस्ता काँक्रीकरणाच्या कामाचा शुभारंभ. आणि काही आबासाहेब RR पाटील व्यापारी संकुल पाडून सदरची मिळकत शासनाच्या ताब्यात देण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.